हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधूंनी सरकार विरोधात थोपटले दंड। मनसेचा 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरनं मोर्चा, तर 7 तारखेला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मराठी समन्वय समितीचा एल्गार। पहिलीपासून त्रिभाषा सूत्राची सरकारची भूमिका राज ठाकरेंनी सपशेल फेटाळली। मराठीत शिकून दादा भुसे मंत्री झालेच ना, राज ठाकरेंचा टोला। दादा भुसे रिकाम्या हातांनी परतले। हिंदी सक्ती म्हणजे भाषिक आणीबाणी, उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल। भाजपच्या एकाधिकारशाहीला हाणून पाडणार, ठाकरेंचा इशारा। मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनीच हिंदी सक्तीचा अहवाल स्वीकारला। उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा। मातृभाषेचं प्रेम 3 वर्षांपूर्वी नव्हतं का, लगावला टोला। टीकाकारांच्या बापाला मोदींनीच 6000 दिले। आमदार बबनराव लोणीकरांची जीभ घसरली। अंगावरचे कपडे, बूट, चप्पल सुद्धा सरकारमुळेच मिळाल्याचं वक्तव्य। विरोधकांकडून हल्ला बोल, तर मुख्यमंत्र्यांनी उपटले कान। शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्र कर्जबाजारी होणार, अजित पवारांच्या अर्थ खात्याची अहवालात भीती व्यक्त। मार्च 2026 पर्यंत राज्य सरकारवर 9 लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा पडणार। लाडक्या ठेकेदाराच्या मदतीसाठी नवनवे प्रकल्प काढले जात आहेत। शक्तीपीठावरून संजय राऊत यांची टीका, तर 80,000 कोटींचा खटाटोप असल्याचा हर्षवर्धन पाटलांचा आरोप। सुळेंकडूनही सवाल उपस्थित। माणसाची वेळेत किंमत केली नाही तर नंतर पश्चाताप करून काय अर्थ, भास्कर जाधव यांच्या स्टेटसची चर्चा। नंतर चुकीचा अर्थ न काढण्याचं आवाहन, आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार। विदर्भामध्ये अनेक भागात पूरस्थिती, वाशिम, वर्धा, अकोला, यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्याला पावसाने झोडपलं। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचं थैमान। संभाजीनगर ते नागपूर महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतूक खोळंबली। पाझर तलावाचा सांडवा फुटल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान। आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंद, तर नामदेव महाराजांची पालखी अंबेजोगाईत दाखल होणार। नीरा नदीत ज्ञानोबांच्या पादुकांचं स्नान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।